नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, येत्या 5 ऑक्टोबरला पीरसाहेब यात्रा उत्सव व सुनील शेठ पोकरकर यांच्या वाढदिवसानिमित्त काटापूर केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान काटापूर बुद्रुक जिल्हा पुणे येथे संपन्न होतं। या मैदानात रत्ती महारथी टॉपचे नंदी आपला 100% दिसतील। मैदानाचं पारितोषिक देखील खूप चांगलं आहे। प्रथम पारितोषिक 1,21,000, द्वितीय पारितोषिक 91,000, तृतीय पारितोषिक 71,000, तसेच पुढील पारितोषिक देखील खूप चांगलं आहे। तसेच क्वार्टर फायनलला देखील खूप चांगली अशी बक्षिसं आहेत। त्याच्यामुळे रत्ती महारथी टॉपचे नंदी 100% आपल्याला या मैदानात दिसणार आहेत। चला तर बघूया या मैदानातील संभावित आणि टॉपचे पायरे। या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। चालू सीझनमध्ये ज्या जोडीचं घाटावरती आणि मुंबई बिंजोडला वर्चस्व आहे असा मेहरबान 3006 आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा बिंजोड गाजवणारा घाट गाजवणारा भुंगाडॉन। मित्रांनो, या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं। मुंबई बिंजोडला सुद्धा या जोडीने भरपूर बिंजोड जिंकलेत आणि घाटावरती सुद्धा मित्रांनो भरपूर अशी मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला आहे। टॉपची जोडी आहे मेहरबान आणि भुंगा। ज्या मैदानात जाते त्या मैदानात गुलाल घेते। त्याच्यामुळे या काटापूर केसरी मैदानामध्ये हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। कालच्याच मैदानामध्ये झरे मैदानातील 1 नंबरचा मानकरी उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शेवाळ्याबांचा पाखऱ्या। तो सुद्धा चालू सीझनमध्ये मित्रांनो टॉपच पळतोय। भरपूर वेळा ही जोडी पाळली आहे। मुंबई बिंजोडला देखील हा जोड पाळला आहे आणि घाटावरती सुद्धा हा जोड पाळला आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा या काटापूर मैदानामध्ये या जोडीचं समीकरण जुळून येताना दिसू शकतं। टॉपचा स्पीड लागतो या जोडीला आणि उर्मिलाताई गायकवाड यांच्या धावणीतील अर्जुन असेल किंवा कंदूरचा राजा असेल, दोन्ही नंदी मित्रांनो टॉप फॉर्मला आहेत आणि ताईसुद्धा टॉपचे पैरे करतात। हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्की दिसतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। चालू सीझनचा बादशाह मानगरकरांचा वादळ, सेमीचा बादशाह म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख, त्याच्यासोबत दिसू शकतो पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर। संघर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं होतं। 4-5 मैदानात गुलाल घेतला होता कॉकटेलने, परंतु मागच्या 2 मैदानात हार झाली आहे। त्याच्यामुळे एक मोठा कमबॅक आपला दिसू शकतो कॉकटेलचा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मानगरकरांचा वादळ। भरपूर वेळेला हा जोड भरपूर मैदानात आपल्याला दिसून आला आहे। त्याच्यामुळे या येणाऱ्या काटापूर मैदानात देखील हाच एक टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो। टॉपचा स्पीड लागतो यासुद्धा जोडीला। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। द्वारलीचा हरण्या, पेडगाव हिंदकेसरी, पुसेगाव हिंदकेसरी, महान भारत केसरी। द्वारलीचं नाव टॉपला ठेवणारा हरण्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो चालू सीझनमध्ये पब्लिकचा भिताड म्हणून ज्याची ओळख असा वाटेगावकरांचा बादल। कालच्या झरे मैदानात हरण्याची सेमीला हार झाली, परंतु खूप सुंदर असा पाळला होता। हरण्याचा काळ पायरा होता राजा, गटाला सुंदर गाडी पाळली, परंतु सेमीला या गाडीची मित्रांनो हार झाली होती। वाटेगावकरांचा बादल आणि हरण्या हा जोड आपल्या या काटापूर मैदानामध्ये दिसू शकतो आणि नक्कीच मित्रांनो 4 तारखेला हरण्याचा आज संभावित पायरा सांगितला आहे, परंतु 4 तारखेला संध्याकाळी 100% फिक्स पायरा आपली व्हिडिओ येईल। परंतु सध्या हा संभावित पायरा सांगितला आहे हरण्या आणि वाटेगावचा बादल। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो चटणी भाकरीचा पैलवान, घरनिकीचा राजा। याच्या आधीसुद्धा हा जोड पाळला आणि या जोडीने गुलाल घेतला आहे। राजा आदतपासून मैदानं गाजवते, आता दुसरा झाला आहे आणि मागच्याच मैदानामध्ये कंदूरच्या राजाने गुलाल घेतला होता आणि पुन्हा एकदा हाच पायरा आपला या काटापूर मैदान दिसू शकतो। घरनिकीचा राजा आणि कंदूरचा राजा। राजासुद्धा मित्रांनो दुखापतीनंतर चांगला टॉप कमबॅक केला आहे। मागच्या मैदानात घरनिकीच्या राजाने सुद्धा गुलाल घेतला होता, परंतु फायनलला खाली जाताना थोडा पाय उचलून धरला, त्याच्यामुळे मालकाने एक चांगला निर्णय घेतला आणि राजाला पळला नव्हता। परंतु येणाऱ्या काटापूर मैदानात नक्कीच आपला राजा दिसेल आणि हा एक टॉपचा पायरा आपला या मैदानात नक्कीच दिसू शकतो। पुढील नंदी तुम्ही बघताय। कुमार आणि राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका मथुर मित्रांनो या मैदानात येणार का? तर मित्रांनो मथुर अजून 10 दिवस तरी आपला दिसणार नाही, परंतु बैलगाडी क्षेत्रातील ज्याला देव मानतात असा मोठ्या लक्षाची लवकरच भेट घ्यायला मथुर जाणार आहे वालवाला। त्याच्यानंतर 2 टॉप नंदींची भेट होईल। मथुरने सुद्धा मित्रांनो काल गाजवला आहे, परंतु मथुर आपल्याला 5-10 दिवस तरी मित्रांनो अजून मैदानात 10 दिवस तरी निदान आपल्या मैदानात दिसणार नाही। हे 5 तारखेला मैदान आहे, त्याच्यामुळे या मैदानात मथुर दिसणार नाही। मथुरचं जेव्हा ओके होईल तेव्हा आपली 100% आपल्या चॅनलवरती अपडेट येईल। त्याच्यामुळे मथुर सध्या आरामावरतीच आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। कालच्या झरे मैदानात मित्रांनो
जे घोटच्या सर्जाप्रेमी असतील किंवा चिक्क्याप्रेमी असतील त्यांना खूप वाईट वाटलं, कारण या A1 जोडीची गटालाच काल हार झाली. गाडीने सुट्टा निकाल घेतला होता, कारण या गटात मित्रांनो एकच गाडी पाळली होती, परंतु थोडी सुट्टीला गडबड झाली, गाडी दुसऱ्या फाटीत गेली, त्याच्यामुळे निकाल भेटला नाही. अर्जिता खेळाचा भाग आहे, परंतु चिक्क्याप्रेमी असतील, घोटचे सर्जाप्रेमी असतील त्यांना सर्वांना ठाऊकच आहे की हा जोड प्रत्येक मैदानात फायनलला राहतोच आणि 1 नंबर देखील करतो. परंतु अर्जिता खेळाचा भाग आहे. कालच्या मैदानात हार झाली, परंतु मालक पुन्हा एकदा या जोडीचं नियोजन करून या काटापूर मैदानात आपल्याला या जोडीचं नियोजन दिसू शकतं आणि जोडी गुलाल घेताना दिसू शकते, 1 नंबर करताना देखील दिसू शकते, कारण सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉपचा स्पीड मित्रांनो या जोडीला लागतोय. त्याच्यामुळे पुन्हा एकदा हाच जोड आपल्या या काटापूर मैदानात दिसू. पुढील A1 जोडी तुम्ही बघताय. बैलगाड्या क्षेत्रामध्ये युवा पिढीला ज्या नंदींनी वेळ लावला असा निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा लाडका सुंदर बॉस आपल्याला दिसू शकतो. चालू सीझनचा बादशाह गोविंदा, मागच्याच मैदानामध्ये गोविंदा वेगाचा शेवट सर्जासोबत पाळला होता आणि मला वाटतं 3रा क्रमांक केला होता. जोडीने गोविंदा टॉपच्या नंदींसोबत दिसतोय, कारण त्याचं स्पीडसुद्धा तसंच आहे. त्याच्यामुळे टॉपचं नियोजन आपल्या प्रत्येक मैदानात दिसतंय गोविंदाचं. आणि या येणाऱ्या काटपूर मैदानामध्ये सुंदर बॉस आणि गोविंदा ही सुद्धा A1 जोडी आपल्याला नक्कीच दिसू शकते. टॉपचं स्पीड लागेल, बॉससुद्धा भरपूर दिवस आरामावरती आहे, परंतु या काटापूर मैदानामध्ये सुंदर बॉस येण्याची दाट शक्यता आहे आणि हा पायरा दिसण्याची सुद्धा शक्यता आहे. पुढील A1 जोडी तुम्ही बघताय. जगदीश बापू शिंदे पिस्टनच्या दावणीतील एक टॉपचा नंदी सोन्या 22-11 आणि त्याच्यासोबत दिसू शकतो. चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा, आदत असून ओपनच्या मैदानात टक्कर देणारा कार्तिक बाकासूरसोबत देखील 1 नंबर केला आहे. हारण्यासोबत देखील 2 वेळा गुलाल घेतला आहे. टॉप जोडी पळते. कार्तिक बाकासूर, कार्तिक हारण्या आणि आत्ता या काठापूर मैदानामध्ये सोन्या 22-11 आणि कार्तिक ही सुद्धा जोडी आपल्याला दिसू शकते. यासुद्धा जोडीला टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो. पिस्टनने जसं जगदीश बापू असतील, ओमकारदांचं नाव केलं, तसं सोन्यासुद्धा मित्रांनो नाव करतोय, गुलाल घेतोय. पिस्टनचा सुद्धा संघर्षाचा काल सध्या चालू आहे, परंतु लवकरच पिस्टनचा सुद्धा कमबॅक आपल्याला बघायला मिळेल. हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच या मैदानात दिसू शकतो. पुढील टॉपचा जोड तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा शनी शिंगापूरकरांचा चित्रे आणि त्याच्यासोबत दिसू शकतो प्रज्वलदादा यांचा बावदानकरांचा लाडका लक्षा. मित्रांनो लक्षासुद्धा फुल फॉर्मला आहे आणि शनी शिंगापूरचा चित्र्या तर प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतो आहे. बिरजासोबत 1 नंबर केला आहे. त्याच्यानंतर मागच्या वेळी मित्रांनो A1 गाडीचा पराभव केला होता करंजीपूल मैदानात, वेगाचा शेवट सर्जा आणि चिक्क्याचा. तेव्हा त्याच्या आधीसुद्धा मित्रांनो उजेडत आला आणि त्याच्यानंतरसुद्धा मित्रांनो दिवसेंदिवस टॉपला जात आहे शनी शिंगापूरकरांचा चित्र्या आणि बावधनकरांचा लक्षा. हा सुद्धा A1 जोड आपल्याला नक्कीच या मैदानात दिसू शकतो. चित्र्याला सध्या फुल मित्रांनो फॉर्ममध्ये आहे आणि सुट्टीपासून निघाला की निकालापर्यंत त्याच वेगात चित्र्या आपल्याला पळताना दिसतो. त्याच्यामुळे दिवसेंदिवस चित्र्याचं नावसुद्धा टॉपला जात आहे. त्याच्या मालकांचं सुद्धा मित्रांनो नाव टॉपला जात आहे. हा सुद्धा एक संभाव्य आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. अखंड महाराष्ट्राचे लाडके 2 नंदी पैलवान अभिजित भैया पवार आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका 12 हिंद केसरी बकासूर. दोन्ही नंदींच्या मागच्या 2 मैदानामध्ये हार झाली आहे. त्याच्यामुळे मालक नक्की टॉपचं नियोजन करतील. मामा असतील, अभिजित भैया असतील, शंभूदादा असतील, टॉपचंच नियोजन करतील आणि मला वाटते पुन्हा एकदा हा जोड एका जोट्यात येऊन मैदान गाजू शकतो. वेगाचा शेवट सर्जा आणि आपला सर्वांचा लाडका बकासूर. दोन्ही महाराष्ट्राचे लाडके नंदी आहेत. हे मित्रांनो दोन्ही नंदी सोबत येऊन मैदान गाजू शकतात. टॉपचा पायरा आहे मित्रांनो हा सुद्धा. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. कळंबीचा घरचा साज अमितदादा बाडले यांचा घरचा साज कळंबीचा शंभू आणि कळंबीचा चिमण्या हाच घरचा साज एकत्र एका जोट्यात येऊन मित्रांनो हे काठापूरचा मैदान गाजवताना दिसू शकतो. याच्या आधीसुद्धा हा जोड पाळला आणि 1 नंबर केला आहे. मैदानं गाजवले त्या जोडने. त्याच्यामुळे पुन्हा एकदा हाच जोड आपला एकत्र दिसू शकतो. चिमण्या आणि शंभू दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्मला आहेत. तसेच मित्रांनो अजून एक अपडेट सांगतो. छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन पळणार का, तर लखन 1 महिना आरामावरती होता. त्याच्यानंतर मित्रांनो 2-3 दिवस आधी शंकरपटामध्ये एक मैदान झालं. त्या मैदानात जलवा आणि लखनने 1 नंबर केला आहे. त्याच्यानंतर तोच पायरा जलवा आणि लखन, छत्रपती संभाजीनगरचे दोन्ही नंदी जलवा आणि लखन हाच जोड मित्रांनो आपल्याला या काठापूर मैदानात दिसू शकतो. लखन पुन्हा एकदा आता घाटावरती दाखल होऊ शकतो आणि या मैदानात दिसू शकतो, कारण लखन आता बरा झाला आहे. तर कशी वाटली अपडेट नक्की सांग. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. त्यामुळे नक्कीच चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.